गाडी कुणाची म्हणलं? अहो सांगा की कुणाची? आपलीच. आणि कुणाची? आपलीच. पाणी घाला. अरे काय आहे कल्याणी? अक्कल काय घाण ठेवली काय तू? 24 वर्ष एवढा नॉनस्टॉप नाटकवा संसार केला या पंजाबराव बांधला बरोबर. हा तुला साधी अक्कल आहे ना? गाडी कोणाची आहे, गाडी कोणाची म्हणे. वर काय आहे की नाही? आणि नुसते रिकामी हाऊट. हा थोबाड बघत बसली नुसती. ए ड्रायव्हर खाली उतर. हे बघ मी काय सांगतो नीट ऐक. आता जरा वेळाने आमच्या इथं पाहुणे येणार आहेत. हा तर त्यामुळे नुसतं गाडीत बसून राहायचं नाही. असं गाडीच्या दारासमोर उभं राहायचं. हा येणाऱ्या जणांना कळलं पाहिजे की पंजाबराव बांधलांना ड्रायव्हर सकट गाडी ठेवली म्हणून. काय आणि कोणी विचारलं गाडी कोणाची तर लगेच सांगायचं पंजाबराव बांदल साहब की गाडी आहे. काय अरे गुब्बू गुब्बू गुब्बू. मी काय म्हणते, कशापायी करायला पाहिजेत असले व्यवहार? काय गरज काय आहे आपल्याला असली उष्णी श्रीमंती दाखवायची? उष्णी कल्याणी मापात बोलायचा कळते ना? व खानदानी माणसं आहे आपण. पोरीला बघायला पाहुणे येणार, त्यांना दिसायला नको आहे पंजाबराव बांदल घराण्याची शान. अरे एवढं मोठं ढाले बाटलाचं घराणं त्यांना दिसायला पाहिजे ना. पंजाबराव बांदल बी त्यांच्या तोडीस तोड हाय म्हणून. गाड़ी गाड़ी कोणाची? ये गाड़ी पंजाबराव बांदल की है और मैं उनका ड्राइवर हूँ. मामा साहेब हा आजचे दिवस आपलीच आहे. बर मामी, फव रवा कढीपत्ता शेंगदाणं शाबू तू भी आणले. या टायमाला जरा चांगल्यात आणले बरं का. साहब लंच टाइम है, खाने का पैसा दो ना. हा देत आहे. जाऊ बापू. हा तेवढं ड्रायव्हरचं लंच टाइमचा सारा. हा म्हणजे आपणच देणार होतो पण माझ्याकडे कसं 2000च्या नोट आहेत ना. मोडल्या म्हणजे परत हे तुमच्याकडे द्या ना 100 त्याला. हा हे देत आहेत. हा बांधलांच्या दारासमोरून कोणी उपाशी जात नाही. भरपूर जेव्हा हा जनाची नाही मनाची तरी. मामी चालतंय की या आपल्या घरचाच मामला आहे. नाहीतर 8 वर्ष झाली माझ्या संसाराला. आता जुना जावई म्हणजे घरच्या लेखासारखाच की. आई हे तर बोलत बस. अगं पडशील. कशाला इथं पायऱ्या बांधून ठेवल्या त्या? तुम्ही इथं गप्पा मारत बसलाय सवय. हा चला आत घरी चला. तुम्ही इथं बोलत बसणार आणि आजीला बघायला आले ती तशीच बसणार होय. आई सोरांगी अजून नीट रेडी झालेली नाही. काय सोरी अजून तयार व्हायचीच आहे वे? मग काय तर तिला 1000दा सांगितलं तरी बी तसंच करती. तुम्हाला सांगती बघा, पोरगी बोर्डात आली 12वीला 10वीला दोन्ही वेळेला. पुस्तकाच्या नॉलेज मध्ये ना आमच्या तिघी ती लय भारी आहे. मला माहित नाही का. पण बेसिक नॉलेज तसंच्या तसंच आहे अजून. काम नाही घरी आणि हे सांडून भरी. हा काय ते चल आत. मीच नेशवी ते साडी. चल. हळू बाई कशाला किती दोन जीवाची आहेस, तुला सांभाळता येत नाही वेग? परमेश्वरा अजून 3 महिने सांभाळ रे माझ्या बायकोला. अगं ए बाई, अगं अशी गुळाच्या ढेपगात एका जागेवर बसून लॅपटॉप काय खेळायलीस? सोरे एका मिनिटाच्या आत उठ बर का. अगं पाहुणे यायची वेळ झाली नाही, काय करायलीस तू? माहितीये ग, सकाळपासून 100 वेळा सांगितलंस 5 मिनिटं लागतील मला तयार राहायला. ते जाऊ दे आई. हे बघ मला UK बेस्ट कंपनीकडनं ऑफर आली आहे. बघितलं का, रातभर कीर्तन केलं आणि सकाळी हिला विचारला रामाची सीता कोणतरी म्हणती बन. सोरे अगं आता काय गरज आहे का त्याची? अगं पोरीच्या जातीला असा आडदानपणा नाही शोभत. हे बघ तू 10वी केलीस 12वी केलीस पुन्हा म्हणलीस पोरांना जाऊन शिकते.
म्हणून तुला लोन काढून तिकडे बी धाडलं. पण आता बास कर ग बाई. अगं 4 कोसाव सासर असताना असं 7 समुद्रापलीकडच्या गोष्टींची आज कशा पाय धरायची माणसानं. आई मला कळतंय ग, पण मेल आलाय तर रिप्लाय करायला काय हरकत आहे. हे बघ सोरे, अगं ज्या वाटेला आपल्याला जायचं नाही त्याचा पत्ता कशाला विचारायचा म्हणते मी माणसानं. का नाही जायचं? आई तुम्ही मला एवढं फॉरेनला पाठवलं, एवढं शिकवलं, त्याचा काहीतरी उपयोग होऊ दे ना. आणि मी लग्न करायला नाही म्हणतेय का? बघायला तयार आहे ना मी तुम्ही ठरवलेला मुलगा. हा मग आता हा मेल आलाय त्याला रिप्लाय तर करू दे ना, का तो पण नको करू? आई आई शांत 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 शांत. तू तुझा बीपी वाढवून घेऊ नको. मी करते तिची तयारी. तू न संजी बाकीच्या कामाला लागा. आई जा. ती बघतेच मी, पण साजिरी तू हिचं व्यवस्थित आवर. करते. संजय, ए संजय, अगं कुठं गेली ही पोरगी? साजिरी, संजी कुठे आहे? आता संजी कुठे आहे? अगं तूच पाठवलंस ना तिला सरमळकरांकडं सेफ्टी पिन आणायला. अगं 563 घंटे झाले तरी मी पोरगी तिकडेच आहे. संजय, ए संजय. संजी मूर्ती बघास. अरे पोरांनो, उतरा खाली. काय करायलाय? पतंग बघायला काय वरती? नाही, स्वराताईचा नवरा बघावलोय. हे असं आकाशात हेलिकॉप्टर मधून येणार आहे. कोण म्हणलं? संजूताई ना. काय म्हणली? स्वराताईचा नवरा येणार आहे हेलिकॉप्टर मधून. बापाच्या टकरीला हाय संजी. अगं ये सुंदरा काकू, अगं पडली असतीस की. आणि वर काय बघायलीस? मान मोडल. अगं तुझ्या मधल्या लेकीला बघायला पाहुणे यायला आलंय ना हो हेलिकॉप्टर मधनं. असं काय नाही बाई. बस बरं तू इथं. बर बाई बस तर बस. बसून बघ काय बघायची ती. हे आमच्या संजीनी सांगितलेलं दिसतंय. बापाला माग टाकती बुरकी. सरमळकर, ओ सरमळकर. ओ काका दिसले का हो? नाही अजून. सरमळकर आता तुम्ही बी. मग काय, आपलं संजून सांगितलं स्वरांगीचा नवरा येणार आहे हेलिकॉप्टर मधून. इथून परतीतपर्यंत सगळीकडे नुसता उसानंगूर. जमीन दिसल तिथपर्यंत चौमात त्यांचीच जमीन आहे. होल वावरी जावर लय मोठी शेती आहे. लय मोठे जमीनदार आहेत काकी. म्हणजे या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जायला रेल्वेच लागते बघा काकी. आज पण आमचे दाजी हेलिकॉप्टरनच येणार आहेत. पर संजय, आपल्या गावात हेलिकॉप्टर उतरायला जागा कुठं आहे ग? हाय की त्यांचा डोंगर. उतरवतील त्यांच्या महाराणाला. काके, तू कधी हेलिकॉप्टर बघितलं तरी आहेस का? ते असं हवेतच उडतंय डुगु 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 डुगु. आणि आमचे दाजी तर डायरेक्ट येणार आहेत हेलिकॉप्टर मधनं झप करून उडी मारून येणार आहेत पॅराशूट न. कसं येणार आहे? कसं? आय 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 करून येणार. अगं कंटक पडेल की. अगं ऐ कान दुखतंय. पडू दे कंटक. अगं अशी काय करती? तुला पिना आणायला पाठवलं तर तू इथं बायकासनी पिना मारत बसलीस वे. चल इकडे. अगं अगं सोड की. खरी चल तू पहिली. अगं आई दुखतंय की. अगं माझं कान मोड. दुखतंय बाबा, सोड की. तुझं ना प्रेमच नाही राहिलं माझ्यावर. आई प्रेम करायसाठीच घेऊन आले तुला आज. संजय मोने, आज आमच्या घरी कार्यक्रम आहे माहित असून मी कसं काय आलीस ग तू आज? हो नाही ते काके, एक लय महत्वाचं काम आहे संजीकडे. असं मोने, तुमची आज काय कामं बिमा असतील का नाही समधी बाजूला ठेवायची. कोणत्या बी सेकंदाला आमच्यात पाहुणं येतील.
आई ऐक की 2 मिनिटं ओनली 2 मिनिट्स मध्ये परत येते की नाही बघ. बघा 3ऱ्या मिनिटाला तुम्हाला मध्ये पाहिजेच आणि 4थ्या मिनिटाला आवरून बसलेली पाहिजेच. हा इथंच आहे, लगेच आले. काय ग बिझनेस आहे ग. इथं नको मग चल. हा बोल काय झालं. अगं ते पापाजींच्या धाब्यावर आपल्या पापडाची ऑर्डर द्यायची होती ना. हा फुकटात द्यायची होती म्हणून दीपाच्या रिक्षातनं पाठवली. तर आता खुळ्या टाळक्याचा दीपा फोनच उचलं ना. म्हणजे अजून ऑर्डर पोचलीच नाही की काय. हाय ना. दिप्याचं तर आता अरे कोणी आहे का. अरे कुठे गेले सगळे. हा काय झालं डॅडी. हे काय. कपडे आहे ती. हा इथं दोऱ्या बांधा आणि इथं टाका वाळत. बर चालते. ए चालते वाली पोरगी. अरे काय पाहुणे येणार आहेत घरी, त्यांना काय अशा कपड्यांच्या पताका लावणार आहे काय. नाही काढ. काढून टाका सगळं. ए इकडे इकडे. तू पोटातलं लेकरू बाहेर काढते का स्टूल आणून देऊ. स्टूल आणा. स्टूल आणा. आणते. कोण आहे हो डॅडी. मित्र आहेत आमचे. एक काम कर तू आज जा. मी चहा आणते. नको दार लावून घे. मी सांगितलं उघडू नको. जा लवकर जा दार. अरे पाटील साहेब तुम्ही. अरे मला मेसेज करा तर मी आलो असतो. ते लेखी व्हायचा कार्यक्रम आहे ना घरात. एवढा बुक्का पडलाय म्हणून सांगतो कामाचा. चला की आपण हॉटेलमध्ये चहा घेऊ. चला. ए काय असेल ते इथं बोलायचं. काय पंजाबराव किती खेट मारायचं. हा काय आमासनीत चुना लावा लागलाय. काय म्हणते साहेब ऑफिसात गेल्यात. साहेब गावाच्या बाहेरच गेल्यात. आणि परवा तर काय सांगितलं साहेब दवाखान्यात ऍडमिट आहेत. अरे किती कारण सांगायची. हा आता म्हणलं पोरगीला बघायला पाहुणे येणार आहेत. हे घुबाड घरातच सापडणार. आणि सापडलं. काय होय ये गाड़ी पंजाबराव बांधल की है और मैं उनका ड्राइवर हूँ. वार रईशी गाडी घ्यायला तुम्हाला पैसे आहेत. अहो पाटील साहेब हे आजच्या पुरतच आहे. ए तुमको जेवण जेवणे काय ना. आ जाओ जेवण जेव खाओ. हा ये निकडे. तुम्हाला मी चांगलाच ओळखतोय पंजाबराव. मला सांगा माझं पैसे कधी देणार. देणार ना 100% देणार. खानदानी माणसं आम्ही. जीव देऊ पण कोणाचं उदार हे करणार नाही आम्ही. ओ पंजाबराव आमच्या थोबडावर तुम्हाला कुठं शी लिवलंय असं दिसतंय वय. हा माझं पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजेत बस. नाहीतर संजय आज काही झालं तरी टाइमात पोहोचली पाहिजे ऑर्डर. आपलं पहिलं मोठं काम आहे ग. मी तुला सांगत होते की नाही ट्रान्सपोर्टसाठी माणूस ठेवूया म्हणून. बारका असलं तरी बिझनेस आहे आपला. येडी आहेस का ग. मोनी उगा किरनिष्ठासारखं काहीतरी बोलू नकोस बरं. म्हणे की ट्रान्सपोर्टसाठी माणूस ठेवायचा. उगा आपलं काहीतरी. एक तर आता आपण आपला लहानगा उद्योग चालू केलाय बिझनेस म्हणून. त्यात आपल्याला अनुभव पण कमी. त्यात हे समजा आता डॅडींपासून लपवून करायचं म्हणजे दम निघतोय बघ माझा. मला माहिती नसल्यागत कसं सांगतेस सगळं मला हे. बरं मग आता काय करायचं. पण आज ऑर्डर टाइमवर पोचलीच पाहिजे. स्कूटर आणलीस होय ग. होय चल मग. नाही बा माझा बाई इकून खाईल मला. नाही इक. अरे तू स्वतःला इकच. जा काय. अरे मला काय माझं पैसे मिळायचे मतलब. हा काय पाटील साहेब. अहो देणार ना तुमचे पैसे. कुठे जाणार आहे. असं माणूस किलो सोडून वागू नको रे जगन्नाथ. तू ए सुक्काळीच्या तू म्हणतो वैर. हा या जगन्नाथ पाटला तू म्हणतोस. मरणार रे तू तुझ्या कर्मानं मरणार. तुझ्या पुरीला बघायला येणारा पोरगा लय मालदार आहे म्हण. अरे तेच तर म्हणतोय मी. अहो लय मोठे जमीनदार आहेत. एकदा का सोयरीक जुळली तर पैशाची व्यवस्था आपापच होती ना. पैशा पायी स्वतःच्या पुरीचं लगीन लावून देतो वय. आता तुझ्या पुरीला बघायचा कार्यक्रम आहे की नाही त्याच्याच मध्ये मी येतो.
नाही तुझ्या जावया मोर पोलिसांना तुला पकडून दिलं तर नावचा जगन्नाथ पाटील नाही, माईला खानदानी. चल रे. कुठं पडलं बरं? बघ बरं तिकडे दिसतंय का? खाली वाकलो आणि पडलो. डॅडी लोक कोण होते? कोण ग? ते आता गाडीवरनं गेले ते. कोणी? अरे ते आपल्या गावातलीच लोक होती. आता बांधल्याच्या घरी लेखी बाईचा कार्यक्रम म्हणल्यावर ती आली होती विचारायला. लय गरीब असतात ग लोक. मग बांधल्याच्या घरी कार्यक्रम म्हणल्यावर हाताची राबलं 2 पैसे मिळतील म्हणून आलती. देणार देणार तुम्हाला मी पैसे देणार. काय काळजी करू. डॅडी आम्ही जर 5 मिनिटात जाऊन येतो. हा जाऊन या पटकन या. पण हा कार्यक्रम आहे घरात. हा चला आवरा आवरा. ते काढलंच नाही का अजून? बघू. अगं सोरे काटा किर्रस दिसायला लागलीस बघ. खरंच लय भारी दिसतेस. आई म्हणती ना तीच खरं आहे बघ. या कावळ्या कोकिळ्याच्या घरात तूच काय तो एक राजहंस आहेस. बघायला येणारा मुलगा ही आमची पोरगी बघून बादच होईल. सोरे माझीच नजर लागल बया. बर ती माणसं आली की मी बोलवते तुला. हा तयार राहा. थांब थांब थांब. चल 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 पटकन चल. हा तुम्ही स्वतः आला होय? हा सॉरी जरा उशीरच झाला. असू दे असू दे. ए बाब्या बाब्या घेऊन जा. हे घ्या तुमचं बिल. हे घ्या मोजून घ्या. हो हो थँक्यू दादा. येते परत. चल ग. बाब्या हा बाब्या 3 नंबरला काय बघ रे. वाघवर्धाने आपल्या कल्याणी पुढे उद्योगाची पहिली मोठी कमाई. संजय मला एक कळत नाही तू एवढी मेहनत करू करू स्वतःच्या जीवावर हा पापडाचा उद्योग सुरू केला नाही. म्हणजे चांगलंच काम केलंस. मग घरच्याला सांगू की पूर्ण एवढं मोठं ऑर्डर मिळाली म्हणल्यावरती घरच्या जोर तर स्वाभिमानाने फाटायचीच येईल. येडी आहेस का जरा. चल पटकन. अगं तुला माहित नाही होय आईने जेव्हा असा बिझनेस चालू केलता तस डॅडी कसले उचकले होते तिच्यावर. बांदल घराण्याची शान. पंजाबराव बांधलांसारख्या खानदानी माणसाच्या बायकोनं पापड लाटायला लागले तर लोक काय म्हणतील. पण ह्या सगळ्यात घरात काय आहे काय नाही काय कमी जास्त होते या सगळ्याची चिंता आमच्या आईलाच. मोने खानदानीपणाचं सोंग घेता येतंय. शानीचं बी सोंग घेता येतंय. तर पैशाचं सोंग नाही घेता येत ग. या समध्यात आईची लय ओढाताण झाली. आणि मी डॅडींच्या तोंडून लय वेळा ऐकलं की एखादा पोरगा असता तर लय फायदा झाला असता लय आधार झाला असता. मग एक दिवस मीच ठरवलं की मी आमच्या आईचा आधार होणार आणि डॅडींना दाखवून देणार. मोने मी तुला सांगते बघ कल्याणी पापड उद्योग जेव्हा बांधल घराण्याच्या इज्जतीपेक्षा मोठा होईल ना त्यावेळेस आमच्या डॅडींना कळेल. आणि मग कदाचित त्यांना आपला अभिमान बी वाटेल. वा लई भारी वाटलं बघ मला. मोने अगं चल पटकन. इथं काय गप्पा हाकीत बसलीस माझ्यासोबत. चल कन. मोने
तू लई डुगू गाडी चालवतेस. आणि इकडं मी चालवणार आहे. ए लायसन्स आहे का तुझ्याकडे? मला 18 वर्ष पूर्ण व्हायला फक्त 6 महिने बाकी आहेत. कळलं? आणि आपल्या इथं तसं पण कोण नाही विचारत. आणि इकडं अगं पण चल की आता बस मागं पटकन. चला आवरा आवरा पटपट पटपट पट हातात वा. कल्याणे स्वरांगी झाली का तयार? हा कुठल्या क्षणी येतील पाहुणे? हेमंतराव तो गाडी बाहेर ड्रायव्हर आहे ना? उभा केलाय त्याला तिथं. त्याला पैसे दिले ना? हो दिले पैसे. मायला हिम्मत कशी झाली? कल्याणे बया केवढ्यानं वराडले. दिले ना पैसे. बाजूला वा. या भित्तीवरची मुलूक मैदान कुठे गेली? ती वय मीच काढली. कशाला पाहिजे ती भंगारातली खुटकी रायफल? खोटकी रायफल जा जा बाई तलवारच घेऊन हिची खाडोळीच करतो. हो डॅडी तुम्हीच ऐकली किती गंजली म्हणून. खोटकी रायफल म्हणते तू? खोटकी रायफल म्हणते? तुझं जिभेला काय हाड? हा अरे माझ्या आजोबांच्या गणपतराव महिपतराव बांदलांची ती आठवण आहे. मुलूक मैदान हा ती इथं भिंतीवर सजलीच पाहिजे. बांदल घराण्याची शान आहे ती. थांबा कोणी हलू नका. मी स्वतः आणून घेतो. डिस्कस्टिंग. पाडशील मी आता. हो तू थांब जरा. काय काळजी करू नकोस बघ. अगं अशी का थांबलीस? अगं काय नाही होत. आपलंच गाव आहे. चल कोण नाही पकडत आपल्याला. होय की तू काय बी काळजी करू नको म्हणलं ना मी तुला. गावातल्या जात ना? जी मग माहित नव्हतं नो एंट्री. सॉरी. सॉरी साहेब चूक झाली. गावातल्या जात ना? जी मग माहित नव्हतं नो एंट्री. सॉरी. गाडी ठोकली असती तर हॉस्पिटलला जायची पाळी आली असते. आता तिकडे चाललीये. काय? हो अहो माझ्या भावाची तब्येत खूप सिरियस आहे. तिकडेच पैसे घेऊन चालले होते म्हणून एवढी फास्ट आले. नो एंट्रीत घुसले. ठीक आहे. कुठलं हॉस्पिटल? संजीवनी हॉस्पिटल. संजीवनी हॉस्पिटल. हाँ
चला फार टेन्शन मध्ये दिसताय, चला मी सोडतो. नाही नाही नको. अहो बाईक आहे ना माझ्याकडे आणि ही त्याच्यासाठी चालली आहे सोबत. आम्ही जाऊ आमचं आमचं. ठीक आहे, काळजी घ्या आणि नियम मोडू नका. हा कधीच नाही. थँक्यू. थँक्यू. एक मिनिट, लायसन्स आहे ना? हो हाय ना. गुड. आणि डोंट वरी, काय होणार नाही त्याला. कुणाला? तुमच्या भावाला. सॉरी सर. थँक्यू सर. संजय, तुला सांगत होते ना इकडनं नको घेऊ गाडी. आज पार अटकून बेड्या पडायची वेळ आलीच ती आपल्यावरती. मोने, आयुष्यात कधी जर बेड्या पडायची वेळ आलीच ना तर ती ह्याच पोलीसवाल्याकडनं पडल्या पाहिजेत बघ. पाहुणे आले. मामासाहेब, मामी, साजिरी, पाहुणे आलेत. पाहुणे या या, बाहेर या, बाहेर या. Yeah. Welcome to Bandal Palace. Yeah. नमस्कार. अजित डाले पाटील, रणजितरावांचा मोठा भाऊ. या आमच्या आई साहेब. आणि राजश्री अजित डाले पाटील. अहो पण मी या सगळ्यांना ओळखतो की. मस्ट आहे, ओळख करून देणं मस्ट आहे. तशी पद्धत आहे आमच्यात. बरोबर. प्रवास कसा झाला? ओके झाला असं एवढं टाईट गाडी म्हणल्यावर. आणि रणजितराव कुठे दिसत नाही का? गेले ड्युटीला? निघालेत, पोचतील. या ना आतमध्ये. कल्याणी चला या या.
पंजाबराव बांदल. होय मीच. आपण? मी रणजित डाले पाटील. अरे ऐका ते मी ओळखलंच नाही तिकडे. या 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 चला आतमध्ये. फार उशीर नाही झाला ना. ऍक्च्युली ड्युटीवरनं डायरेक्ट आलो. बर. इथल्या लोकल पोलीस स्टेशनला गेलो होतो. सो मित्रांनी बाईकवर येऊच दिलं नाही. म्हणाले हीच गाडी घेऊन जा. नाही 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 अहो दुचाकीपेक्षा चारचाकी कावा बी भारी. आपण मला फोन टाकायचं ना. आपल्याकडे गाडी आहे ना. हे काय ड्रायव्हर पण आहे. ए ड्रायव्हर. बांदल ड्रायव्हर गाडी. अरे घरचेच आहेत. चला या या. हे मला आवडलं तुमचं रणजितराव. ड्युटी फर्स्ट. बाकी काय. हा हा आत्ता चालेल सगळे. तेच म्हणणं मी त्यांना विचारलं रणजितराव नाही आले का त्यांना मागून येतं. या 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 या. ओ संजीवनी पंजाबराव बांदल, तुमच्या हुशारीला मानाचा मुजरा बर का. थँक्स. पण तुम्ही तुमच्या डॅडींना 2 मिनिटात येतो असं सांगितलं, आठवतंय का? हो हो. अगं येडी बोलत कशाला बसली माझी. चल 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 पटकन. मोने तुझी गाडी चालू होईना. अगं जरा चोख बघ की. हा आता आता. अगं ए तुझी गाडी चालू होत नाही. अगं बघ किक मार. चल चल. मालकीनबाई हे रणजितराव आलेत. हा नमस्कार. नमस्ते रणजितराव. तुम्ही आले ते एक बेस केलं बघा. हा निस्ता घोर लागला होता जीवाला. ड्युटीत उशीर झाला काय? अहो आम्ही त्यांना ओळखलंच नाही. अहो यांना आम्ही लहानपणी बघितलेलं होतं त्यांच्या वाड्यात. हाफ पॅन्ट मध्ये फिरत होते वाडाभर. हा रेशिंग म्हणजे रेशिंगच. आणि डायरेक्ट आता पोलिसाच्या वेशात कसं ओळखणार माणूस. आमच्या डोक्यात इमेज वेगळीच. हा खानदानी जमीनदाराची. आणि हे आले पोलिसाच्या वेशात. ओळखणार कसं आम्ही. तेच की. नाही तसंही आमच्या रणजितरावांना काही करायची गरज नाही. आणि सरकारी नोकरी तर नाहीच नाही. पण म्हणलं यांची आवड आहे म्हणून आम्ही पण यांच्यामध्ये नाही आलो. करू द्या म्हणलं तुम्हाला काय करायचं ते. हे म्हणजे जगात भारी. म्हणजे नादखुळा काम आहे त्यांचं. त्यांच्या डॅशिंग बातम्या पेपरात वाचतो मी. होय का? आणि खरं म्हणजे सांगू का, म्हणजे पोलीस चौकीत यांच्यासारखा तडफदार माणूस हवाच होता बघा. लय कारनामं भारी आहे त्यांचं. तर अहो आम्हाला असंच एज्युकेटेड जावं पाहिजे होता. हा असं जिगरबाज डॅशिंग. हा आमचे स्वरा पण तसेच. हा तोडीस तोड. मग अहो बांधल घराण्याची शान आहे ती. हा तुम्हाला सांगतो जाऊ बापू. हा शिकत होती ना शिकत. अहो एवढी स्थळ यायला सुरुवात झाली होती. अहो मी काय म्हणते, स्वरांगीला आणायची का दाखवायला? तर अहो तिचाच तर कार्यक्रम आहे ना. वाट कसली बघताय. हा ना पटकन. हा अगं तू अजून बिहीच करत बसलीस बाई. काय अक्कल बिक्कल का नाही? सॉरी सांगितलेलं ऐकत जा बरं का. अगं बाहेर पाहुणं आलेत नाही तर काय येळ प्रसंग काय करतो का नाही तुला? हे बघ पटकन आवरलं. येत तडका दिन बघ. काय तू किती पॅनिक होतीयस. मी आवरलंय ना. बघतीयस ना तू. शांत राहा ना जरा. गरम आहे धर. चला हे बघ थांब. हे पोहे कुणी केले विचारलं तर तूच केलंस म्हणायचं काय. हा आणि हे बघ लय आगाऊपणाने बोलायचं नाही. आणि नजर खाली ठेवायची. आत्ता इकडं बघ तिकडं म्हणते मी. आणि हे बघ पोराकडं टक लावून बघायचं नाही काय. हा चांगलं दिसत नाही ते. मी आधी जाते बाहेर. आई संजय अजून आली नाही बरं का. काय मोने आग लागू तुझ्या खटाऱ्या गाडीला. मी चालले. ताईला बघायला पाहुणे आले बी असतील. लय ओरडल मला. अगं काय की संजय, मला एकटीला सोडून जाणार आहे. येईच असते क्या? हा अगं मग एक काम कर. चावी टाक पाकिटात. गाडी इथंच ठेवून चल माझ्यासोबत. अगं अशी गाडी टाकली ना तर आई हाणल मला. हा ना मग माझी आई बी तेच कर. सोड. अगं मोने सोड की. अगं संजय ऐक की. थांब. अगं नाही.
एक्सक्यूज मी. या कोण? हीच की स्वरंगी. स्वरंगीच नाही का साडीमध्ये, त्याच्यामध्ये ड्रेसमध्ये. नाही या बसलेल्या. हा ती आमची धाकटी सुपुत्री संजीवनी. बोलू का तिला? संजू कुठे गेली? संजूला बोलू. ती सरमळकरांकडे घालवली तिला. येईलच इतक्यात येईल. आपल्या घरात कोणी आजारी आहे का? काय? आय गेस तुमचा मुलगा. एवढं कुठलं भाग्य आमचं. नाही, नो नो मुलगा. तिने पुरीच. हा पण ऑल फिट अँड फाईन. हा त्यांना काय धाड पडली? पण आज काय विचारलं तुम्हाला? कोणी काय बोललं का? नाही काय नाही. रणजितराव, सॉरी. ओळख करून घेण्यासाठीच बसलोय आपण इथं, नाही का? सॉरी, देतो. आमच्या फॅमिलीची इंट्रोडक्शन करून देतो. या आमच्या मालकीनबाई. आलं लक्षात. ही आमची थोरली पोरगी साजिरी. रे असू दे असू दे. कितवा महिना आहे? 6वा. आणि हे आमचे जावई, थोरले जावई. हे जावई आहेत. हेमंतर उभे काय? बसा की बसा. नाही मी ठीक आहे. बसा बसा. बसा, वाढा ती खुर्ची. घ्या घ्या घ्या. जावयाने उभं राहायचं म्हणजे कसं? बसा. बैठक चालू म्हटल्यावरती बसा बसा. आरामात बसले. तर ही आमची 2 नंबरची पोरगी स्वरंगी. स्वरंगी. सुखीरा. हा स्वरंगी फॉरेनला शिकली. हा पण संस्कार बघा, तिच्या हाताने केलेत पोहे तिने स्वतः. हा तुमच्या डॅडीनं फार कौतुक स्वरंगीचं. हो, त्यांच्या आशीर्वादामुळेच पोरगी शिकली. आता सून म्हणून पुन्हा तुमच्याच घरी येणार, म्हणजे तुमच्या घराची प्रगतीच होणार. जाऊ बापू, पोहे घ्या ना. नाही नको नको, घ्या. अहो घ्या. तुम्ही घ्या ना. माझा उपास आहे, घ्या. आओ मी आणते. माझा उपास आहे, मला नको. घ्या. हा तर बर का स्वरंगी बेटा, रणजितराव आपल्या तालुक्याचे कडक एससीपी आहेत. आणि त्याहून त्याची मोठी ओळख म्हणजे ढाले पाटील घराण्याचे चिरंजीव आहेत. हळू हळू हळू, सावकाश सावकाश. तो बर का शिवाजीराव ढाले पाटील आणि पंजाबराव बांदल लय जुने संबंध आहेत. तो बर का आम्हाला 3 पोरी आणि शिवाजी ढाले पाटलांना 3 पोरं. तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला, पंजाबराव आमचा एक मुलगा तुम्हाला दिला जावई म्हणून. आता त्यांच्या इच्छेला मान ठेवून आपल्या 2 घराण्यांचा एकत्र संबंध येतो. तो बरं का हेमंतराव, हे रणजितरावांचे वडील आणि आम्ही लय जिगरी दोस्त. अहो असे दोस्त ना, म्हणजे वडील बंधूच म्हणा ना. असे आमचे आधारस्तंभ होते. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो या ठिकाणी, खरंच त्यांच्या जाण्याने आमच्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण झाली. रणजितराव आज खरं आमचे मित्र शिवाजीराव चित्ते हवे होते राव.
मिसिंग आय एम व्हेरी मच. 8 महिने झाले असेल त्यांना जाऊन. म्हणूनच रणजितरावांच्या लग्नाचा घाट घातलाय. 1 वर्षाच्या आत लग्न झालं नाही तर 3 वर्ष वाट बघायला लागते. म्हणून याच वर्षी हे लग्न होणं मस्त आहे. होणार ना. हा मग हा पंजाबराव इथं चित्त असताना होणार दोस्ताच्या घरचं कार्य. हा सुबस शीघ्रम. मग आमची पोरगी तुमच्या घरची सून होणार ही विधी लिखितच आहे. हा मग आता चांगल्या कामाला कशाला उशीर नाही का. बोलून टाकू आपण सगळं. 1 मिनिट माफ करा पण मला काय बोलायचंय. आमची पोरगी तुमच्या घरची सून होणार ही विधी लिखितच आहे. हा 1 मिनिट माफ करा पण मला काय बोलायचंय. का? हे काही ठरवण्यापूर्वी मला जरा यांच्याशी बोलायचंय. म्हणजे तशी काय हरकत नाही आमची. चालतंय की. पेंटिंग छान करता तुम्ही. ॲक्च्युली मी नाही, आमच्या संजूनी केले. बट थँक्स एनिवेज. अच्छा चांगली आर्टिस्ट आहे संजू. संजीवनी. संजीवनी. संजीवनी हॉस्पिटल. संजीवनी हॉस्पिटल. काय? नाही ते एकदम ओळखीतल्या हॉस्पिटलचं नाव आठवलं. तू 10वी 12वी बोर्डात आली होतीस असं कळलं. आमच्या आबासाहेबांना फार कौतुक होतं तुझं. बरं मी तुला तू म्हटलं तर चालेल ना. या ॲज अ विश. स्वरांगी लग्नाबद्दल एक खूप बेसिक अट होती की मला सुशिक्षित मुलगी हवी आणि ही अट पूर्ण करणारी तुझ्याशिवाय दुसरी चांगली मुलगी मिळू शकली नसती. तुला मला काही विचारायचंय सांगायचंय? इट्स ॲब्सोल्युटली फाईन. म्हणजे काही महत्वाचं असेल तर प्लीज कॅरी ऑन. मी थांबेन. ॲक्च्युली माझं वर्क फ्रॉम होम चाललंय. बरं. म्हणजे ऑनलाईन असाइनमेंट्स, जॉब इंटरव्ह्यूज. मला एका UK बेस्ड कंपनीने इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट पण केलंय. ग्रेट. अरे वा, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. पण मला माहिती आहे की ह्याचा काही फारसा उपयोग नाही, कारण लग्नानंतर हे सगळं. त्याचा काय संबंध नाही. म्हणजे माझं तरी म्हणणं हेच आहे की तू लग्नानंतर हे करावंच. म्हणजे तुम्ही परवानगी द्याल मला? अरे मी कोण परवानगी देणारा. म्हणजे तुझं आयुष्य आहे, तुझे कष्ट आहे. निदान तुझ्या शिक्षणाचं तरी चीज व्हायला हवं ना. बरं बाय द वे, कधी आहे तुझा फायनल इंटरव्ह्यू? आज रात्री इंटरव्ह्यू आहे. फायनल होईलच. बेस्ट लक. म्हणजे तुला लकची आवश्यकता नाहीये हे माहीत असून सुद्धा. बाय द वे, प्लीज गो अहेड विथ इट.
आपण ओपन माइंडेड आहे बरं का. कसं आहे पोरांना वाटतं म्हणजे का आपण बोललो पाहिजे, आपण एकमेकांना ओळखलं पाहिजे, म्हणजे नव्या जमान्याबरोबर चाललं पाहिजे, आपण पण मान्य करायला पाहिजे. आपल्या घराचे रीतिरिवाज आपणच जपले पाहिजेत. जपणं मस्त आहे. काय बोललात वहिनी साहेब, मान्य ना. अहो 100% मान्य. काय बोललात? अहो रीतिरिवाज आपणच जपले पाहिजे. हा ड्युटी आपली ती. हा अहो ते म्हणतात ना उतू नये मातू नये घेतला वासा टाकू नये. बरोबर बोलला तुम्ही, बरोबर बोललात. जुन्याशी इमान राखलंच पाहिजे. हा आवडलंय काय? नाही आता तुम्ही म्हणाले ना इमान राखणार. आम्हाला आता खात्री पटली की जो करार आपल्यामध्ये झालाय त्याचं इमान तुम्ही नक्की राखणार. करार, ॲग्रीमेंट ध्यानात आहे ना? काय कसला ॲग्रीमेंट हो? दादासाहेब सांगताय काय? काय तुम्हाला ॲग्रीमेंट बद्दल विचारायचंय आम्हाला? हा तो उगाच शॉकिंग मध्ये जाऊ नका घरची मंडळी. ते आमचे परम मित्र शिवाजीराव ढाले पाटील आणि आम्ही दिलेल्या शब्दाचं ॲग्रीमेंट आहे. अहो हे चहा गरम करू ना. फोन वाजतोय, व्हायब्रेटरवर आहे. एक मिनिट. हो आला. एक मिनिट. बरं का दादासाहेब, विश्वास ठेवा आमच्यावर. जीव गेला तरी बेहत्तर, पण हा पंजाबराव दिलेला शब्द पाळणार म्हणजे पाळणारच. हा त्या ॲग्रीमेंट बद्दल आम्ही आमच्या घरी काय बोललो नाही. त्याची काय पण गरज नाही, कारण आम्ही पण रणजितरावांना काय पण सांगितलेलं नाही आणि तसंही आम्हाला कोणी काही विचारायची हिंमत करत नाही. तुम्ही शब्द पाळणार ना, मग झालंच की ॲग्रीमेंट पुरं, नाही का? अहो म्हणजे राजाला मिळाली राणी, संपली इथंच कहाणी. हा निघूयात. वाट बघत असतील ना? हो. चल. एक मिनिट हा. मला एक रिक्वेस्ट करायची होती. हां माझ्या जॉबचं इतक्यात माझ्या घरच्यांना प्लीज सांगू नका ना. ओके. खुश? थँक्स. संजय, ए संजय, संजय, थांब की. बस लवकर चल. ए मी नाही यायची तुझ्या खोटक्या गाडीवर. शिवाय घालू नको, परत बंद पड. बस लवकर चल. चल 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 लवकर. आई ठरलं की ग लग्न सोरीचं आपल्या. मोने तू जा, मी येते मागून जा. नाही तुझ्या जावया मोर तुझी पोलिसांना उसर बांगडी करायला लावली तर नावचा जगन्नाथ पाटील नाही. हाई
डॅडी आत्ताची आलीच वय ग कार्टे. सगळ्या गावाला दौंडी पिटलीच कार्यक्रमाची आणि तूच कुठे जाऊन बसली होतीस? म्हणजे डॅडी चला चला ठरलं लग्न ठरलं. आता आता लग्नानंतर शिन आता नको. चला नंतर पण काय राहू द्या. चला ए ड्रायव्हर इकडे. आता सुटायचं. गाडी घ्यायची आणि सुटायचं. साहेब गाडी का पैसा आता माझ्याकडे नाहीत. मी ATM मधनं काढून लगेच देऊ का? काय जावे बापू जावयाकडनं घेऊन होय पैसे. मी जाणार. हा गाडी कोणाची? हमारे साहब की आहे. साहेब की आहे ना? हा. म्हणजे साहेबला दिली मी पैसे. हा आता गाडीत बसायचं आणि नीट 120 सुटायचं. कळलं का? चला. कुठे गेलतीस? अगं हिथंच गेलते रोड पाशी जरा महत्वाचं काम होतं म्हणून. कुठे गेलती? कुठे गेलतीस? अगं ते मोनाची गाडी बंद पडली नाहीतर वेळात आले असते मी. बोल अजून खोटं बोलतो. बोल खोटं. अगं बोल. मी कधी खोटं बोलते का? तुझी शपथ. काय अगं तू मार मला. नाही तू मारच मला. माझ्या काय आहो जावई बापू तुम्ही? जाऊ द्या हो. लहान आहे ती. लहान तुमच्या असल्या लाडाने शेपारली ती. अहो सगळ्या गावात बॉम्ब केली तिने. जावई बापू हेलिकॉप्टरने येणार म्हणून. ते बी आणि माझ्या खोट्या शब्द खात. संजय दाजीला लागल दाजीला. तुझ्याकडे मी नंतर बघते. काय करायचं या पुरीचं? अरे दाजी पोलीस कोण होते? हा ते होय. अगं तो डायरेक्ट ड्युटीवरच इकडे आला होता आपल्या स्वराला बघायला. तो पोलीस आहे? मग तर तुझ्या बहिणीचा वट अख्ख्या गावावर असणार बघ. काय सांगता दाजी? लय भारी. काय पोरगा आहे. काय देखणा होता. राजगुंडा होता. संजू बाबा लय भारी होता तू. लय भारी. बर फोटो दाखव की. नाही ग काय तुम्ही पण फोटो पण नाही काढला? नाही काढला. आता मला कसं कळणार ते कसे दिसत होते? जा बाबा तुम्ही. काढलाय बहुतेक. नाही नाही खोटं बोलायलात ना. आता काढलाय म्हणतोय तर खरं? मग आव दाखवा की. तिकडं उभं का? तिकडं उभं. तिकडं अजून तिकडं. हाताची कडे तिकडे बघ. दाजीला बिल करायला लागलात बरं का तुम्ही. आवडला ना दाजी नंबर 2. हा पोलीस आहे. मग दाजी फायनल झालंय का सगळं? हा म्हणजे कळवतील ते तिकडनं. पण संजू बाबा जवळजवळ फायनलच आहे म्हणायचं. आणि सुरा दीदीकडून? मग तिला पण लय आवडलाय. काय झालं रे संजू बाबा? हे दाजी जरा 2 नंबरच आहेत. पोलीसवाला म्हटलं की कसली डॅशिंग पर्सनॅलिटी डोळ्यासमोर येते. एकदम हँडसम, उंच, बाजीराव शिंगमच नाही का? संजू बाबा. ए संजू बाबा. दाजी तुम्हाला एक टॉप सिक्रेट सांगू का? सांगावंच लागेल.
आज की नाही रस्त्यात मला एक असंच पोलीसवाला भेटला होता. लय डॅशिंग होता हो, लयच हँडसम, उंच बी, काय दिसत होता. आणि त्याची स्माईल तर एकदमच कातील. आयुष्यात जर कुठल्या पोलीसवाल्याशी लग्न करायची आली ना तर मी त्याच्याशीच करेल. ओय. आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या संस्थेचे जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांना याची कल्पना दिलेली आहे. तरी पण आत्यंतिक महत्वाच्या ज्या काही बैठका आहेत त्या आपल्याला लवकरात लवकर तातडीने उरकाव्या लागतील 2 दिवसात. त्याचं हे वेळापत्रक. दादासाहेब मागच्या पानावर ते तुम्ही नजरेखालून घालावत म्हणून तपशीलवार लिहून आणले. नाही, चांगलं केलं. पण हे डोपोजींचं जैन घाडे त्यांची मीटिंग अर्जंट करायची काही गरज नाही. आता रणजितरावांचं लग्न आहे ना, त्याची गडबड सुरू होईल, ते पुढे ढकला. बाकीचं जे आहे दादासाहेबांना विचारा, त्यांना वेळ आहे, या आठवड्यात करून टाका सगळं. चालतंय. बर. या तुम्ही. आणि ते पंजाबराव आहे लक्ष. या तुम्ही, चहा घ्या, थांबा मी कळवते. ठीक आहे. दादासाहेब, हे पंजाबराव बांदलांचं घराणं आपल्या तोलामोलाचं नाही. म्हणजे आहे जुनं प्रतिष्ठित, पण आता बडा घर पोकळवासा अशी अवस्था झाली आहे. असू दे. या स्वरांगीच्या शिक्षणासाठी तुमच्या आबासाहेबांकडनं पैसे घेतले होते. हो आई साहेब, म्हणजे आम्ही होतो की तिथे समोर. पहिल्यापासूनच हे उलटे पालटे धंदे करणार आहे हा पंजाबराव. दादासाहेब, हा बोला ना. ही सोयरीक जुळली, तुमच्या आबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे जुळली. होय की. त्या इच्छेचा मान म्हणून आता यापुढे पंजाबरावांचा उल्लेख एकेरी नाही. चुकलं आमचं, म्हणजे ओघात बोलून गेलो आम्ही. पण खरंच तुम्हाला सांगू का, त्यावेळी आबासाहेबांनी जर पंजाबरावांना मदत केली नसती ना, तर आयुष्यात न उठले असते बरं का. जुने संबंध होते. आणि त्यावेळेस आबासाहेब त्यांच्या मित्राला म्हणाले पण होते, ही गाड्या नको करू पैसे परत. पण तुझी पोरगी शिकून आली तर ती माझ्या रणजितला द्यायची. मी आबासाहेबांना म्हटलं पण की ही पोरगी बाहेर शिकायला गेली आणि परतच नाही आली तर पैसे. दादासाहेब, थांबता का जरा. या रणजितराव, सुखी राहा. निघाला ड्युटीवर? हो. या एसीपी. घाईत आहे का? नाही, तसं काही नाही. बसा की, जरा बोलायचंय. बसा बसा बसा. मग काय ठरवलंय तुम्ही? नाही म्हणजे आबासाहेबांची निवड तुम्हाला पसंत आहे का नाही? अहो, मी आधीच सांगितलं ना तुम्हाला, स्वरांगी या घरात यावी ही आबासाहेबांची इच्छा होती. आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध जायचा प्रश्नच उद्भवत नाही ना. अच्छा, म्हणजे फक्त आबासाहेबांची इच्छा आहे म्हणून तुम्ही लग्नाला तयार आहे का? हे बघा रणजितराव, नाही मी स्पष्टपणे विचारतोय तुम्हाला, तुमच्या मनात नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. फक्त आबासाहेबांना आवडलं होतं म्हणून तुम्ही लग्नाला होकार देऊ नका. हो, नाही नाही, स्वरांगी कुणालाही आवडेल अशी सुंदर आहे. म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचंय की ती हुशार आहे, शिकलेली आहे, सुंदर आहे. ती माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे शिक्षणात. 10वीत मेरिट, 12वीत मेरिट, परदेशात सुद्धा शिकून आली आहे. सो
स्वरांगीला नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. शी इज फर्स्ट क्लास. बर नाही, हे तर मुलीचं वर्णन झालं. दादासाहेबांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर नाही मिळालं. लग्नाची तयारी करायची की नाही? हो, मी आहे लग्नाला तयार. चला, बरं झालं. या मग तुम्ही, उशीर होतोय तुम्हाला ड्युटीला. येतो. आपण तयारीला लागू. हो. पण एक रिक्वेस्ट होती. बोला की. या लग्नाचा फार मोठा घाट घालू नका. हे लग्न अत्यंत साधेपणाने व्हावं अशी माझी इच्छा आहे. प्लीज. रणजितराव, आम्ही तुम्हाला विचारलं पोरगी पसंत आहे का नाही, त्याचं उत्तर तुम्ही दिलं. आता तुमचं काम संपलं. याच्या पुढं आम्ही जे सांगतोय तेवढंच ध्यानात ठेवा. लग्नात नवऱ्या मुलानं फक्त 3 गोष्टी करायच्या. 1, घरचे सांगतील त्या मुहूर्तावर बोल्यावर चढायचं. 2, लग्नात गुरुजी जे सांगतील तेवढंच ऐकायचं. आणि 3, लग्नात फोटो काढतात तेव्हा दात विचकून हसायचं. लक्षात आलं? तुमच्या लग्नाचा विषय तुमच्या पुरता आत्ता इथं संपला. यापुढे जे बी करायचंय ते आम्ही करू. चला पळा, तुम्हाला उशीर होतोय ड्युटीला. चला. ओके. येतो. या. आईसाहेब, उद्या बांधलांना आपला होकार कळवून टाकायचा का? ठीक आहे. इकडे हे बघ, हे आपल्या मालाचे, हे कामवाल्यांचे. आणि मर्दाने हे आपले. मोजून घे बरं नीट, उगा त्याच्यावरनं नंतर प्रॉब्लेम नको व्हायला. हा, मोजून घे. अय संजय, स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे माझा, समजलं का? नाही, सकाळच्यालाच देणार होते, पण सकाळच्याला डेड्डी होते ना आसपास, मग काही निवांत वेळच नाही मिळाला बघ. बरं ऐक, आता हे समदे पैसे नीट सांभाळून ठेवायचे आणि उद्याच्या उद्या आपल्या पानबुंद कोऑपरेटिव्ह मध्ये जायचं आणि आपल्या अकाउंटला जमा करायचे. कळलं? संजय, दरवेळी मलाच का बरं हमाली करायला लागते? तुझे पैसे, तुझा अकाउंट आणि मीच का बरं सारखं पैसे भरायचे? मोने, तू लहानपणी जरा डोकर पडली होती का ग? तुला किती वेळा एकच गोष्ट सांगायची? तुला माहिती आहे ना, आपल्या बिझनेस बद्दल जर डॅडींना कळलं तर अख्ख्या पानबुंद्यावर सुनामी येईल. मग काय, आपले मसाले, आपले लोणचे, पापड सगळंच बंद, आपला बिझनेसच बंद. बरं ते जाऊ देत, ते पासबुक आणलं का? हा, दाखवते. संजय, तुझ्या डोक्याची नसबीस दाबली गेली का काय? अगं मग तुम्ही याच्या दुकानातला फाय असल्यागत वास घेतीस. येडा मर्दाने, अगं आपली खून पशिन्याची कमाई आहे, वास नको घ्या. येडा. ए पोरांनो, अरे काय झालं रात्रीच? काय झालं गुचू गुचू? ए मोने, अरे किती वाजले? हा, जा पण घरी तुझ्या, जबा भाडी मारतोय.
अरे पोरीच्या जातीने साच्यात घालत पाहिजे. आमची पोरगी बघ. हा ए संजय, अरे सांग ना तिला. वय वय रेड्डी. हा जा बघ बघ तुझ्या घरी. हो हो काका. हा अंडी टाका उकडायला. संजय, या सगळ्यात तुला इम्पॉर्टंट विचारायचंच राहिलं. काय? स्वरा दीदीचा होणारा नवरा कसा आहे? तुझ्या खटाऱ्या गाडीमुळे कुठं बघता आलं मला त्याला. मी येईपर्यंत ते सगळे पाहुणे गेले पण होते. म्हणजे जरा बी नाही बघितलंस? नाही म्हणजे हे मंदाजींनी फोटो दाखवला मला त्याचा. मग फोटोवरनं काही अंदाज? मला तर काय बाई फोटोवरनं तो आवडला नाही बघ. लई शानी आहेस. फोटोवरनं अंदाज येत नसतोय. आणि तुला ग शेमडीला कोण विचारते? स्वरा दीदी काय म्हणली ते सांग. विचार स्वरा दीदीलाच. काय स्वरा दीदी, दाजींचं कॉल आहे वाटतं. कट कशाला केला? बोल की बोल. आमच्या दाजींशिवाय जमत नाही वाटतं. हा कसा आहे तुझा होणारा नवरा? तुझा वुडबी. तुला काय करायचं ग मोने? लुक, माइंड युअर ओन बिझनेस. संजय, तिला सांगून ठेव बर का, लग्नावर ना सारखं ही 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 करून चिडवत नको जाऊ मला. अजिबात चालणार नाही. हा डिस्गस्टिंग. संजय, स्वरा दीदी मला डिस्गस्टिंग बोलली. मी काय चुकीचं बोलली होती ग? हा मोने, बोलण्याचा आधी विचार करायचा असतो, बोलल्यानंतर नाही. कशाला गेली तिच्या समोर तोंडवर करून तुझ्या वुड बी हस्बंड करत. आवडत कुठची. बरं ते जाऊ दे. जा आता घराला जा. कडाकडनं निघ बघ. स्वराताईला तो पोरगा आवडलाय की नाही तिचं तिलाच विचारायला पाहिजे. दीदे, मी तुझ्यासाठी तुझ्या स्टाईलने ब्लॅक टी करून आणू? लुक संजय, तुझं काही काम असेल ना तर सरळ आणि पटकन सांग. मस्का कशाला? बाकी काही पण असू दे, लुक लय भारी म्हणती. लुक नाही सांगते. म्हणजे मला फक्त विचारायचं होतं की काय काय झालं का आज सकाळी? काय काय झालं म्हणजे काय? मला बघायला आले होते. मला माहितीच नव्हतं. मला वाटलं ते लपाछपी खेळायला आलेले आणि धप्पा करून निघून गेले. अशी काय करती गो? मी तुझी छोटी सिस्टर आहे ना, मग मला डिटेल मध्ये सांग की कशी आहेत ग ते? कसे वाटले तुला? काय काय बोलले तुझ्याशी? काय नाही ग, त्यांना तुझी पेंटिंग्स खूप आवडली. हा? ए काय ग, तू ग आंबे पाडू नको. मी तुला इतकं नीट विचारते की तुला ते काय वाटले, कसे वाटले, काय काय बोलले, तुम्हाला काहीच सांग ना. ए ए दीदी दीदी दीदी, त्यांनी तुला टिपिकल प्रश्न विचारले का ग? की स्वयंपाक करता येतो का, गाता येतं का, किंवा शिवणकाम येतं का वगैरे? मला जर असले प्रश्न कोणी विचारले ना तर मी डायरेक्ट त्यांना उलटी उत्तर देणार आणि त्यांना म्हणणार, तुम्हाला माझ्यासारखं झाडावर चढता येतं का, कैऱ्या पडता येतात का, त्याचं लोणचं करता येतं का, किंवा स्वेटर विणता येतं का, माझ्यासारखं तोंडाने करता येतं का? ऐक ना संजय. काय ग, नाही आवडले ना ते? तू जरा बाहेर जाते का? मला थोडं काम आहे ग. असंच कर तू. सॉरी.